पुढील शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत श्रीयुत धर्मराज माने सर. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या उत्सवमूर्ती श्रीयुत पाटील सर आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या निरोप समारंभाच्या प्रसंगी तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते भाषणे या ठिकाणी व्यक्त केली आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना उत्स्फूर्त अशा टाळ्यांचा प्रतिसाद दिला. आणि म्हणून भाषणाचा तुमचा अर्थ मला कळला, बोलण्याचा तुमचा अर्थ मला कळला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला. पण विसरू नका गणितातल्या आपल्या त्या गमती जमतीला, आपल्या विद्याभवन शाळेला, आपल्या विद्याभवन शाळेला. प्रतलात काढलेल्या उभ्या अक्षराला वाय अक्ष असे म्हणतात, घाबरू नका. प्रतलात काढलेल्या उभ्या अक्षराला वाय अक्ष असे म्हणतात आणि प्रतलात काढलेल्या आडव्या अक्षराला एक्स अक्ष असे म्हणतात. पण विसरू नका एक्स अक्षाला, कारण वाय बरोबर 0 समीकरण आहे त्याला. गणितातल्या या गमती जमतीला, आपल्या विद्याभवन शाळेला. टाळ्यांचा तुमचा अर्थ मला कळला, भाषणाचा तुमचा अर्थ मला कळला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला, कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड येणार आहे परीक्षेला. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड येणार आहे परीक्षेला. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले कोइफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. विसरू नका समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवायला. गणितातल्या या गमती जमतीला, आपल्या विद्याभवन शाळेला. टाळ्यांचा तुमचा अर्थ मला कळला, भाषणाचा पण तुमचा अर्थ मला कळला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साइन थिटा. पण विसरू नका कॉटकोन त्रिकोणाला, कारण कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग समीकरण आहे त्याला. गणितातल्या या गमती जमतीला, बस आपल्या विद्याभवन शाळेला. टाळ्यांचा तुमचा अर्थ मला कळला, भाषणाचाही तुमचा अर्थ मला कळला, पण कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला, कोणास ठाऊक कसे निरोपाचा हा क्षण जवळ आला. खरं म्हणजे या व्यासपीठावरून आज बोलत असताना मनाला थोडं दुःखही होतंय आणि तुमच्यासारखंच मनामध्ये थोडा आनंदही होतोय. दुःख या गोष्टीचं होतंय, गेली कित्येक वर्ष या शाळेमध्ये ज्ञानार्जनाचं कार्य तुम्ही करत आहात आणि आम्हाला आणि आमच्या शाळेला, आपल्या माझ्या शाळेला तुम्ही निरोप देणार आहात, म्हणून त्या गोष्टीचं दुःख वाटतंय. आमच्या हाताखाली शिकलेल्या तुम्हा चिमणपाखरांना प्रगतीचे नवीन पंख फुटलेले आहेत आणि विश्वाच्या विशाल अंतरंगात तुम्ही झेप घेणार आहात, त्या गोष्टीचा आनंद होतोय. आणि म्हणून सांगतोय बाळांनो, जा मुलांनो जा तुम्ही, जा मुलांनो जा तुम्ही, पण पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही, पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही. अरे इवली इवली होता मुले मुली तुम्ही, इवली इवली होता मुले मुली तुम्ही, कणाकणाने ज्ञान दिजले आम्ही, त्या ज्ञानाने पंख फुटलेले तुम्ही. घ्या उंच आकाशी भरारी, घ्या उंच आकाशी भरारी, जा मुलांनो जा तुम्ही, पण पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही, पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही. शब्द शब्दाने बोललो आम्ही, शब्द शब्दाने बोललो आम्ही, जणू जाई जुईची फुले वेचली तुम्ही, मकरंद तो चाकण्यासाठी. अरे मकरंद तो चाकण्यासाठी, घ्या उंच आकाशी भरारी, जा मुलांनो जा तुम्ही, पण पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही, पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही. घाव घाव टाकीचे सोसले तुम्ही, जणू आई वडिलांचे धपाटे समजले तुम्ही, नाव तयांचे करण्यासाठी
आई वडिलांचे नाव तयांचे करण्यासाठी घ्या आता उंच आकाशी भरारी. जा मुलांनो जा तुम्ही, जा मुलांनो जा तुम्ही, आणि पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही, पहा वळून कधी तर आपल्या विद्याभवन शाळेकडे तुम्ही. खरं म्हणजे आपली ही विद्याभवन शाळा म्हणजे एक ज्ञानदेवतेचं मंदिर आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आमचं दैवत आहे आणि तुम्हा सर्वांसाठी झटणं आमचं कर्तव्य आहे. तुम्हा सर्वांसाठी झटणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, गंगा नदीची उपशाखा हुबळी नदी आणि या हुबळी नदीच्या काठावरती असलेलं कलकत्ता शहर, ज्याला आपण कोलकाता म्हणतो. एक दिवशी स्वामी विवेकानंदजी स्नानासाठी हुबळी नदीच्या काठावरती आलेले असतात. स्नान उरकल्यानंतर ओंजळीमध्ये पाणी घेतात आणि सूर्याच्या दिशेने शिंतडत सूर्यनमस्कार करतात. आणि जेव्हा डोळे उघडतात त्यावेळेस त्यांच्या समोर एक विंचू पाण्यामध्ये तडफडत असतो. स्वामीजीला त्यांची दया येते त्या विंचवाची आणि पाण्यासह ओंजळीमध्ये उचलतात. पण जेव्हा हातातील पाणी निघून जातं, विंचू त्याचं ढसण्याचं कार्य करतो. स्वामीजीला वेदना होतात आणि पटकन क्षणार्धात ते त्या विंचवाला पाण्यामध्ये सोडतात. पण विंचू परत पुन्हा तडफड करायला सुरुवात येते आणि स्वामीजीला त्याची पुन्हा दया येते. ते पुन्हा ओंजळीमध्ये उचलतात, पुन्हा त्याच प्रकारची क्रिया होते. आणि नदीच्या काठावर असलेला एक सदग्रस्त हे सर्व चित्र पाहत असतो आणि त्यावेळेस तो स्वामीजीला म्हणतो की जर तो त्याचं ढसण्याचं कार्य सोडत नसेल तर तुम्ही त्याला वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न का करताय. त्यावेळेस स्वामी विवेकानंदाच्या तोंडातून एक सुंदर वाक्य बाहेर पडतं, ढसणे हा तर त्याचा धर्म आहे, ढसणे हा तर त्याचा धर्म आहे, पण माणुसकीने माणूस या नात्याने त्याला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही मुलं देखील अगदी तसेच आहात. चुकणे हा तर तुमचा धर्मच आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही चुकणे हा तर तुमचा धर्म आहे. पण आम्ही शिक्षक या नात्याने तुमच्या चुका दुरुस्त करून तुम्हाला योग्य वाटेवर आणणं, योग्य दिशा दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमचं कर्तव्य 100% पार पाडण्याचा प्रयत्न केलाय आणि आता तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडायचं आहे. म्हणजे आपल्या विद्याभवन शाळेची ही उज्ज्वल यशाची परंपरा अबाधित राखण्याचं कार्य करायचं आहे. म्हणून मला त्या सोहनलालजीच्या कवितेतील शेवटच्या ओळी आठवतात. अपयश जीवन की एक चुनौती है, इसे स्वीकार करो तुम, कुछ कम रह गए देखो और सुधार करो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मला खात्री आहे आपल्या ह्या विद्याभवनची मुलं निश्चित स्वरूपात आपल्या शाळेचं उज्ज्वल यश अबाधित राखणार. कारण माझ्या या विद्याभवन शाळेच्या विद्यार्थ्याचं वर्णन करताना मी नेहमी बोलतो, सागर किनारे से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, सागर किनारे से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और परीक्षा रूपी तूफानों से जो टकराते हैं उसे मेरे विद्याभवन के बच्चे कहते हैं, उसे मेरे विद्याभवन के बच्चे कहते हैं. आज या शाळेच्या प्रांगणामधून बाहेर पडत असताना आणि उद्याचा एक सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वोच्च ठिकाणी तुम्ही आमचा अभिमान असणार आहे, तुम्ही आमचा अभिमान असणार आहे. एवढंच काय, पण मी एवढं म्हणेल जाताना, जीवन असे जगा की सर्वांना त्याचा हेवा वाटावा, जीवन असे जगा की सर्वांना त्याचा हेवा वाटावा. जंगलात चुकलेला एका वाटसरू असावा आणि त्याने जंगलातील एका मोठ्या झाडाखाली विसावा घ्यावा. विसावा घेत असतानाच पुढे एखादा विंचू निघावा आणि त्या विंचवाला मारण्यासाठी त्याने एखादा दगड उचलावा. पण त्याच दगडाखालून एखादा साप निघावा आणि त्याने त्याचा पाठलाग करावा. सापाच्या त्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी, जीव वाचण्यासाठी जंगलामधून पळत असताना वेलाने गुंडाळलेल्या विहिरीमध्ये तोल जावा. आता त्या वेलाने गुंडाळलेल्या विहिरीतील वेलावरून आधाराने बाहेर पडत असताना त्याच विहिरीमध्ये असलेल्या पाण्यामधील मगरीचा सुगावा लागावा.
आता त्या मगरीच्या भीतीने आणि वेलीवरचा तो तोल सांभाळत असताना, बाहेर पडत असताना पाण्याच्या शोधार्थ आलेला त्याच विहिरीवरच्या काठावरचा वाघ दिसावा. आता ती सुसर आणि तो वाघ यांच्या भीतीने वेलीवरती थरथर थरथर पाय कापत असताना देखील त्या वेलीवरच्या मधमाशांच्या पोळ्यांचा भडका उठावा. त्या मधमाशाच्या पोळ्यातील मधमाशीनी चावा घेत असताना त्या मधमाशाच्या पोळ्यातील एक एक मधाच्या थेंबाचा आस्वाद घेत असताना जीवनाचा आनंद घ्यावा. जीवन असे जगावे की सर्वांना त्याचा हेवा वाटावा. जीवन असे जगावे की सर्वांना त्याचा हेवा वाटावा. फेब्रुवारी 2026च्या परीक्षेला शुभेच्छा देण्याच्या पूर्वी हा क्षण किंवा वेळ कोणासाठी थांबत नाही, पण आज मी त्याला विनंती करतोय, अरे धावणाऱ्या क्षणा माझं थोडं ऐकशील का? अरे धावणाऱ्या क्षणा माझं थोडं ऐकशील का? थोडस माझ्यासाठी थांबशील का? कारण अजून माझ्या विद्यार्थ्याशी खूप काही बोलायचं आहे. अजून माझ्या या विद्यार्थ्याशी खूप काही बोलायचं आहे. थोडस हसायचंय, थोडस हसवायचंय, थोडस हसायचंय, थोडस हसवायचंय. मनातल्या भावना यांच्या समोर मांडायच्या आहेत. डोळ्यातले अश्रू पापण्याआड दडवायचे आहेत. आता तूच सांग मला निरोप यांना द्यायचा कसा? आता तूच सांग मला निरोप यांना द्यायचा कसा? हसत हसवत की डबडबलेल्या नयनानी, हसत हसवत की डबडबलेल्या नयनानी. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या उत्सव मूर्ती म्हणजे श्रीयुत निंबा पाटील सर यांच्याबद्दल काय बोलायचं. जेव्हा आपण शाळेच्या प्रांगणामधून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस पहिला गुड मॉर्निंग सर निंबा पाटील सर बोलायचे आणि म्हणायचे, सर 1 वर्ष 3 महिने राहिलेत. सर वर्षही गेली, महिनेही गेले आणि तो दिवस आज उजडला. आणि यांच्याबद्दल काय बोलायचं. राजासारखं मन आणि मनाचा राजा, राजासारखं मन आणि मनाचा राजा आणि दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस. सरळ सोपं आणि सहज जीवन कसं जगावं याचा कानमंत्र श्रीयुत पाटील सरांनी दिला. आणि आजही पाटील सरांच्याकडे बघितल्यानंतर मला त्या कवितेच्या ओळी आठवतात. आयुष्य थोडं लहान आहे, थोडं छान आहे. आयुष्य थोडं लहान आहे, थोडं छान आहे. रडताय का वेड्यानो, लढण्यात शान आहे. काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे. काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान आहे. उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी कधी रडावं लागतं, तर सुखासाठीच कधी कधी हसावं लागतं. कारण पाटील सर सुंदर धबधबा व्हायला सुद्धा पाण्याला सुद्धा उंचावरून खाली पडावं लागतं. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आज या मंचावरून तुम्हाला उत्तर मिळाले असं मला वाटतं. तुम्हाला उत्तर मिळाले असं वाटतं. आणि जाता जाता तुम्हाला भावी आयुष्यासाठी सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो. आणि निरोप देणं निरोप घेणं हा तर निसर्गाचा नियम आहे. सर निरोप देणं निरोप घेणं हा तर निसर्गाचा नियम आहे. आजच्या निरोपामध्ये उद्याचा उष्शक आला आहे. आजच्या निरोपामध्ये उद्याचा उष्शक आला आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.